नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। मी अशोक खाडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्ध्यामध्ये आहेत। वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम होत आहे। हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह राज्यपाल आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्याबरोबरच आमदार, खासदार आणि मंत्री सुद्धा आहेत। याच कार्यक्रमामध्ये एका केंद्रीय मंत्र्याने एकनाथ शिंदे यांचा चक्क उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे। नेमकं ते केंद्रीय मंत्री जे आहेत ते काय म्हणाले, त्यांनी एकनाथ शिंदे यांचा जे काही उल्लेख केला तो उल्लेख कसा केला, नेमका याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांना जी पद महाराष्ट्रातले सांगितले मंत्रिमंडळातले, तर यांनी त्यांना माहित नव्हतं का की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आहेत। मात्र या ठिकाणी मोठा घोळ झाल्याचं दिसलं आणि त्यांनी त्यावेळी जे उपस्थित लोक होते सर्वच अवाक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। पाहूया नेमकं केंद्रीय मंत्री जीतराम मांझी काय म्हणाले। माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी साहब, माननीय राज्य मंत्री पुष्पचंद्र प्रभार श्री जयंती चौधरी जी, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी एवं अजीत पवार जी, माननीय अध्यक्ष एनसीबीसी श्री हंसराज जी अहीर जी, महाराष्ट्र सरकार के उपस्थित माननीय मंत्रीगण, महाराष्ट्र विधानसभा एवं विधान परिषद के उपस्थित माननीय सदस्यगण,